नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मात्र अंबिका ही प्राजक्ताला समजत असते आलोक तसा नाही आणि तू आमच्या आलोकच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नकोस। त्यावरती तर प्राजक्ता विचारते की कसला गैरसमज? जे काही घडलेलं आहे तर ते आता सगळ्यांच्या समोर घडलेलं आहे आणि माझ्या डोळ्यांच्या समोर माझ्या बाबतीत ते घडलेलं आहे आणि कसला गैरसमज बद्दल तुम्ही बोलता? त्यावरती आता अंबिका म्हणते की हे बघ प्राजक्ता, तुझं बरोबर आहे। प्राजक्ता अगोदर तू शांत हो, एकदा की तू शांत झाली तर आपण बोलूयात। त्यावरती आता प्राजक्ता खूपच भडकलेलीच असते, कारण आज तिच्या जीवावर बेतलेलं असतं। ती म्हणते की हे बघा अंबिका मॅडम, मला माफ करा। हे बघा, तुम्ही आणि सुलक्षा मॅडमनी मला जे काही प्रेम आतापर्यंत दिलेलं आहे ते कधीच मी नाही विसरू शकत, पण आता मात्र एकही क्षण मी येथे नाही थांबू शकत। त्यामुळे तुम्ही प्लीज लवकरात लवकर माझा हा निरोप सुलक्षा मॅमला द्या। अंबिका म्हणते की अगं प्राजक्ता थांब ना प्लीज। तर प्राजक्ता आता ऐकायला तयारच नसते। तेवढ्यात प्राजक्ता आपली बॅग घेते आणि बाहेर येते, तर तृप्ती लगेच तिच्या मागे येते आणि तृप्ती तिला म्हणते की अगं प्राजक्ता, पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, छत्री आहे ना तुझ्याजवळ? आणि तेवढ्यात आता तृप्तीला समजतं की अंबिका ह्या आई आत गेलेल्या आहेत, म्हणून ती जरा आतमध्ये डोकावून बघते। अंबिका आई गेलेल्या तिला असं समजतं आणि तेवढ्यातच आता ती प्राजक्ताला म्हणते की कळलं असेल तुला, आता मी तुला नोकरीवरून का काढत होते, त्यामुळे तुला थोडीशी जरी अक्कल असेल ना, त्यामुळे तू परत येथे नाही येणार आणि आज जे काही येथे झालेलं होतं तर ते परत येथे तू आल्यानंतर होईलच, हे तुला तर माहितीच असेल आणि ते होणार आहे मला अगोदरच माहिती होतं। आणि हे बघ प्राजक्ता, तू माझ्या मुलांचा इतका अभ्यास घेते, त्यांचा सांभाळ वगैरे करते आणि हे बघ तू इतकं सगळं काही त्यांच्यासाठी करते, म्हणून मला तू मात्र येथे यायला हवी होतीस, पण तरी सुद्धा मी तुला येथे येऊ नको असं का सांगत होते? ते फक्त आणि फक्त आमच्या आलोक भाऊजीमुळं हे सर्व सांगत होते। त्यानंतर आता इकडे वैद्यभुवांना फार टेन्शन आलेलं असतं, कारण एकतर लग्न झालेलं नाही आणि आता ते लोक पैसे मागण्यासाठी आलेले आहेत। आता काय करायचं? चारुलताला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं। ती मात्र आता आतमध्ये आल्यानंतर वैद्यभुवांना विचारते की काय करावं, एकतर आता लग्न झालं नाही, मग आता इतके सारे पैसे कुठून द्यायचेत? तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की हे बघ चारुलता, मी सोनाराला फोन करतो, म्हणून ते लगेच आता सोनाराला फोन करतात। तेव्हा आता सोनार भाऊ म्हणतात की हो जय कृष्ण वैद्यभावा, आज कशी आठवण झाली आणि काय मुलीचं लग्न झालं की नाही? तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की हे बघा, मला अजून पैशांची गरज होती आणि हे बघा मला अजून पैशांची गरजच आहे। मी तुमच्याकडून पैसे घेतले होते, परंतु मला अजून लागतात, त्यासाठी मी हवं तर तुमच्याकडे माझे जे काही घराचे पेपर आहे तर ते गहाण ठेवतो, मी पेपर घेऊन येऊ का तुमच्याकडे? तेव्हा आता लगेच हे ज्वेलर काका आहे तर ते म्हणतात की नको नको, कारण दुकान बंद आहे, आम्ही सगळेजण गावी आलेले आहोत आणि पावसामुळे मात्र आम्ही इकडे अडकून पडलेलो आहोत। त्यावरती मात्र आता वैद्यभाऊ म्हणतात की हे बघा, जर तुमच्या घरी कोणी असेल मग तुम्ही तुमच्या भावाला फोन करून सांगतात का? त्यावरती आता लगेच हे ज्वेलर काका म्हणतात की खरंच आम्ही तुम्हाला खरं सांगतो की आम्ही सगळेजण इकडे गावी आलो आणि इकडे अडकून बसलो आणि हे बघा धंदा सुद्धा आता बंदच आहे आणि खूप वांदे वाढलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला पैसे मात्र कुठून द्यायचे? त्यावरती आता ज्वेलर काका नाहीच म्हणतात आणि फोन कट करतात। तेव्हा लगेच आता चारुलता विचारते की काय झालं, काय म्हणाले ज्वेलर काका आणि त्यांना शक्य नाही होणार का असं म्हणाले का? आता वैद्यभाऊंना फार टेन्शन आलेलं असतं, नक्की काय करावं तेच काही कळत नसतं। आता चारुलता म्हणते की एवढी रक्कम देऊ शकेल हा तर आपल्या ओळखीत एकच माणूस होता आणि आता अशी अवस्था झालेली आहे की हे लोक पैशासाठी मात्र आता घरामध्ये येऊन बसलेले आहेत आणि जर त्यांना आपण पैसे नाही देऊ शकलो तर काय होईल? आपली खूप नाचक्की होईल आणि त्यांनी जर आपल्याला समजून नाही घेतलं तर मात्र आता खूपच वाद होतील आणि सगळीकडे मात्र आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरेल। काय करायचं म्हणून चारुलताला फार टेन्शन येत असतं आणि काहीतरी करा असं ती म्हणत असते। त्यावरती आता लगेच वैद्यभाऊ म्हणतात की हो ना चारुलता, अगं मी सुद्धा तोच विचार करतोय, काय करू नक्की? एकतर घराचे कागदपत्र घेऊन गेलो असतो, बँकेमध्ये जर गेलो तर प्रोसिजरला फारच वेळ लागेल, लगेच पैसे नाही मिळू शकणार आणि आता काय करायचं? तेव्हा आता चारुलताच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते की इतकी वर्ष आता मात्र जो काही तुम्ही जे कमवलं त्यामध्ये मी संसार केला, कधीच आपण कुणाकडे काही मागितलं नाही, भाग्याच्या लग्नासाठी आपण कसा बसा पैसा उभा केला, पण ते लग्न शेवटी झाले नाही, मग नशीब आपली थट्टा अशी का करत असेल? म्हणून चारुलता खूप रडत असते। ते वैद्यभाऊंना सुद्धा फार वाईट वाटतं। आता नक्की काय करावं हाच पर्याय त्यांच्या समोर राहिलेला नसतो, पैसे कुठून आणायचे हा प्रश्न मोठा असतो। त्यानंतर मात्र इकडे आता ही प्रीती प्राजक्ताचे आणखीन आलोकचे विषय कान भरत असते, कारण आमचे आलोक भाऊजी आहे तरी तसेच, कारण कधी कुणाशी कसं वागायचं हेच त्यांना काही कळत नसतं।
मला असं वाटतं की प्राजक्ता तू चांगलाच विचार करावा, येथे यावं किंवा नाही हो. आणि अगं थोड्याच वेळचा विचार कर. आता जेव्हा एकदा कुंडी घालून तुझ्या डोक्यात तुला मारण्याचा प्रयत्न केला आणि आता थोड्या वेळापूर्वी तर तुला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे बघ प्राजक्ता, मला असं वाटतं की मोठी आई म्हणजे त्यांच्या नातवाचा, त्यांच्या मुलाचा जसा विचार करतात मग तसा तू सुद्धा तुझा विचार करावा असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळेला मात्र तुझ्या मदतीला धावून कोणी येणार नाही. आता जे काही करायचं आहे तर ते तूच ठरव की नक्की काय करायचं आहे ते. तू जर शहाणी असेल तर परत सूर्यवंशीच्या घरामध्ये पाऊल नाही टाकणार. तेव्हा आता प्राजक्ता मात्र टेन्शनमध्ये येते आणि ती विचार करतच आता तेथून जायला निघते आणि घरी येत असते. त्यानंतर आता इकडे आजी मात्र जे पैसे नेण्यासाठी आलेले आहेत तर त्यांच्या पुढे पुढे करत असते. कारण अजून काही पैशाची व्यवस्था झालेलीच नसते. त्यांना कसं तरी आता गोड बोलून थांबून ठेवायचं आहे. म्हणून आता आजी त्यांना म्हणत असते की आता चहा झालेला आहे, मी काहीतरी तुमच्यासाठी नाश्ताची तयारी करते. नको का? नाश्ता नको का? मग एक काम करू, आपण काहीतरी पुन्हा एकदा एक कप चहा घेऊयात. त्यावरती मात्र आता ते जे काही सेट पैसे न्यायला आलेले आहेत तर ते म्हणतात की आमचे पैसे द्या आणि ते पैसे कधी देणार आहेत तेवढं सांगा फक्त. भाग्य तेथेच उभी आहे, तृप्ती सुद्धा. भाग्याला फार टेन्शन येतं तर आजी म्हणते की अहो हे बघा पैसे तर मिळतील, तुमचे पैसे तुम्हाला दिले जातील आणि तुमचे पैसे घेऊन कुठे आम्ही पळून नाही जाणार आहोत, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तेवढं तिथे प्राजक्ता येते. प्राजक्ता मात्र आता ह्या लोकांना पाहते तर ती गडबडून जाते. भाग्याला विचारते की अगं कोण आहे ती लोक, इथे का आलेत? तेव्हा आता भाग्य हे सगळं काही प्राजक्ताला सांगत असते आणि त्या दोघींची कुजबूज सुरू असते. आणि तेवढ्यात मात्र आता ते लोक आहेत तर ते म्हणतात की ओ ताई, ते वैद्यभाऊ कुठे गेले जरा बघा, अर्धा तास झालेला आहे. अहो आम्हाला दुसरी काही कामं नाहीत का? कुठे गेले ते बघा ना, लवकरात लवकर ते कुठे गेलेले आहेत. आणि तेवढ्यात भाग्य मात्र आता बाबांना आवाज देते की बाबा बाहेर या, ही लोक तुम्हाला बोलवतात. आणि तेवढ्यात आता खाली मान घालत चारुलता आणि वैद्यभाऊ बाहेर येतात. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ त्यांच्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात की पैशांची व्यवस्था नाही होऊ शकली हो, त्यासाठी मला थोडीशी मुदत मिळेल का असं विचारतात. मी करतो काहीतरी व्यवस्था. तेव्हा लगेच आता ते व्यक्ती आहे तर ते म्हणतात की वैद्यबुवा हे असं नाही चालणार, मी तुम्हाला सांगतोय तुमच्याकडचे पैसे घेऊन आता मला मटेरियल खरेदी करायचं आहे. उद्या एक लग्न आहे, कामगारांना मला पैसे द्यायचे आहेत आणि मला एक कळत नाही, तुम्हाला झेपत नव्हतं तर इतका मोठा घाट कशासाठी घालायचा होता. म्हणून आता ते वैद्यभाऊंचा अपमान करत असतात. तेव्हा वैद्यभाऊ खाली बघतात पण भाग्य आणि प्राजक्ता यांना धक्का बसलेला असतो, बाबांचा अपमान करत आहे म्हणून. तेव्हा आता ते व्यक्ती आता टोमणेच मारत असतात की कोर्ट मॅरेज करायचं होतं आणि मोकळं व्हायचं होतं, कशाला इतकं खर्च वाढवायचा, बाकीचं मला काही माहिती नाही, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजेलच. त्यावरती आता वैद्यभाऊ म्हणतात की अहो खरंच नाही, पैसे जर असते तर दिले असते. आणि तेवढ्यात तेथे कौस्तुभ येतो. कौस्तुभच्या हातामध्ये बॅग असते आणि त्यावरती कौस्तुभच्या हातात ती बॅग आहे तो टेबलवर ठेवतो. आणि आता ते व्यक्ती म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला 250 माणसाचं तुम्ही मला सांगितलं होतं आणि वर 100 जास्त जेवून गेलेत आणि एवढ्या सगळ्या लोकांच्या जेवणाला खर्च किती होतं तुम्हाला माहितीच आहे का. आणि हे बघा तुमच्या मुलीचं लग्न मोडलं, मग त्याची शिक्षा तुम्ही आम्हाला का देतात बरं. आणि तेवढ्यात आता कौस्तुभ म्हणतो की नमस्कार, मी त्यांचा मुलगा आणि मी तुमच्याकडे विनंती करतो की प्लीज आम्हाला थोडासा वेळ द्या, त्यामुळे आम्ही तुमच्या सगळ्याचे पैसे आहे ते परत करतो. आणि हे बघा माझे बाबा खूप फेमस असे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, हे आमचं घर आहे, आम्ही इथेच राहतो, आम्ही कुठे पळून नाही जाणार आहोत. आणि तेवढ्यात आता ते माणसं उभी राहतात आणि त्यातील एक माणूस म्हणजे तो मालक म्हणतो काल तर तुम्ही पळूनच आलात आणि एवढंच मात्र आता तुम्ही बोलतात तर मात्र कालच आमचं पेमेंट तुम्ही आता नील करायला हवं होतं. मला तर असं वाटतं की आता यांची नियतच नाही पैसे देण्याची. तेव्हा आता सर्वांना फार टेन्शन येतं आणि हे व्यक्ती त्यांचा अपमान करत आहे हे बघून आता प्राजक्ता आणि भाग्य यांना आता वाईट वाटत असतं. आणि तेवढ्यात मात्र आता कौस्तुभला राग येतो. कौस्तुभ त्यांना म्हणतो की तोंड सांभाळून बोला. आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते की नाहीतर काय हो, आम्ही काही चोऱ्या वगैरे करणारे लोक वाटलोत का तुम्हाला. आणि तेवढ्यात आजी विचारते की जावई बापू नक्की किती पैसे देणं बाकी आहे. तेव्हा आता प्राजक्ता ही भाग्याला म्हणते की हे बघ मी माझ्याकडचे पैसे आणते, तू मामाला सांग की मी पैसे आणलेले आहेत म्हणून. तेवढ्यात भाग्य आता बाबांना म्हणते की प्राजू बघा काय म्हणते. तेवढ्यात कौस्तुभ मात्र त्यांना धमकावून म्हणतो की पैसे मिळतील तुम्हाला सांगितले ना. आणि तेवढ्यात तो माणूस आता धावतच येतो आणि त्याचा त्या बॅगला धक्का लागतो आणि कधी पैसे मिळतील असं म्हणतो. आणि तेवढ्यात ती बॅग खाली पडते. आता बॅग खाली पडल्या क्षणी मात्र आता कौस्तुभ खूपच घाबरतो आणि प्रिय ह्या तृप्तीला सुद्धा आता धक्काच बसतो. आता त्या पैशाकडेच पाहत असतात की इतके सारे पैसे आलेत कुठून. त्यानंतर इकडे सुलोक्षणा टेन्शनमध्ये येते आणि ती सगुणाला म्हणते की प्राजक्त निघूनच कसे गेले आणि तुम्ही तिला जाऊनच कसं दिलं. त्यावर त्या सगुणा म्हणते की काल तिच्या बाबतीत जे काही घडलं ना ते फारच भीषण होतं, त्यामुळे ते खरंच किती धक्कादायक होतं. तर सुलोक्षणा म्हणते की हो मला कळतं, खरंच ते किती धक्कादायक होतं. आलोकने तिचा गळा दाबला, ती खूपच घाबरली असेल. त्यावरती आता सगुणा म्हणते की हो ना. तर सुलोक्षणा म्हणते की किती काही झालं तरी सुद्धा आलोक तिच्याशी जे काही वागला ते तिच्या मनामध्ये
कायमचं राहायला नकोय, नाहीतर ती आलोकशी लग्न करण्यासाठी कधी तयारच नाही होणार. त्यावरती आता लगेच सगुना विचारते की पण आता काय करायचं. सुलोचना म्हणते एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता तिच्या घरी जा आणि तिची माफी माग आणि तिला समजवण्याचा प्रयत्न कर. काही कर परंतु तिला समजाव, तिच्या मनामध्ये हे सर्व राहून देऊ नकोस. तेव्हा आता सगुना विचारते की अहो मॅम पण ती ऐकेल का, कारण अगोदरची परिस्थिती वेगळी होती पण आताची ही परिस्थिती वेगळी आहे. त्यावरती आता लगेच सुलोचना म्हणते मी तुला सांगत आहे तेवढंच कर, मी तुला सांगते ना, जा तू तिच्याकडे आणि आलोक बद्दल तिच्या मनामध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे आणि तो गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न कर, एवढंच कर फक्त. आणि तिने जर माझं नाही ऐकलं तर तिला स्वतः माझ्याकडे घेऊन ये, मी स्वतः तिच्याशी बोलवेल. त्यावरती आता लगेच सगुना म्हणते की ठीक आहे आणि सगुना लगेच आता प्राजक्ताकडे जायला निघते. आणि तेवढ्यात मात्र आता कौस्तुभ जे काही खाली पडलेले पैसे आहेत तर ते पैसे आता गोळा वगैरे करून पुन्हा ते बॅग मध्ये ठेवतो. आता वैद्यभाऊंचा गैरसमज होतो. ते म्हणतात की अरे कौस्तुभ, दरवेळेस मात्र तू बापाच्या मदतीला धावून येतोस. अरे त्या दिवशी साखरपुड्यात सुद्धा तू असाच धावून आला, मला पूर्ण खात्री होती की नक्की काहीतरी करशील म्हणून वैद्यभाऊंचे डोळे भरून येतात. कौस्तुभचा त्यांना फार अभिमान वाटतो आणि सगळ्यांचे चेहरे मात्र खुलतात, कारण कौस्तुभने पैशांची व्यवस्था केलेली आहे असं आता त्यांना सगळ्यांना वाटत असतं. पण कौस्तुभवरच मात्र आता हे इतकं पैशांचं कर्ज असतं आणि तेच त्याला फेडायचं असतं, नाहीतर त्याचा जीव धोक्यात असतो हे कुणाला माहिती असतं. चारुलता म्हणते की कौस्तुभ अरे अगदी वेळेसाठी मदतीला आलास, अगदी देवासारखं, आणि यांचे सगळे पैसे देता येतील. आणि लगेच आजी म्हणते की हो मी तुम्हाला म्हटले होते ना पैशांची व्यवस्था होईल म्हणून, माझा नातू नक्कीच काहीतरी करेल म्हणून. बहिणीसाठी तो नेहमी उभा राहतो. आणि तेवढ्यात आता तृप्तीला फारच राग येतो. तृप्ती लगेच रागाने आता कौस्तुभचा हात धरते आणि त्याला बाजूला ओढत नेते. तर आजी आता त्या माणसांना तोऱ्यातच विचारत असते की बोला तुमचे किती पैसे आहेत. आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते की अरे तुला कळतो का, नराबाईचे पैसे तुला द्यायचे नाही का. तर कौस्तुभ म्हणतो की अगं पण, आणि आता मात्र तृप्ती म्हणते की अरे तू बोल ना, सगळ्यांसमोर सांग ना तुला पैसे दुसऱ्याचे द्यायचे आहे म्हणून. आणि तेवढ्यात मात्र आजी तृप्तीचं काही बोलणं होऊन देत नाही आणि कौस्तुभच्या हातातील बॅग आहे तर ती बॅग हिसकावते. ते काही सगळे आहेत ना ते आलेले आहेत फुलवारे वगैरे, सगळ्यांचे पैसे आता देऊन टाका. आणि तेवढ्यात तेथे आता पोलीस आलेले आहेत आणि पोलीस कौस्तुभला बघतात आणि म्हणतात की हाच तो आहे, कारण कौस्तुभने हे पैसे ऑफिसमधून चोरलेले आहेत. आणि आता मात्र तो जो काही ऑफिसचा मालक आहे तर तो पोलिसांना तेथे घेऊन येतो आणि तो हाच आहे, यानेच माझ्या ऑफिसमधून पैसे चोरलेले आहेत असं म्हणतात. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सगळ्यांना एक प्रकारचा फार मोठा धक्का बसलेला असतो. कौस्तुभ पूर्णपणे घाबरून जातो, काय करावं तेच काही त्याला कळत नसतं. पोलीस आतमध्ये येतात, सगळे आता शॉक झालेले आहेत. तर भाग्य विचारते की दादा अरे हा माणूस कोण आहे. तेव्हा कौस्तुभ मात्र खाली मान घालतो. आणि तेवढ्यात तृप्ती आता खूपच घाबरतच म्हणते की हो 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 काहीतरी तुमचा गैरसमज झालेला आहे, तुम्हाला नक्की कोण हवं आहे. आणि तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो की आम्हाला म्हणजे इन्स्पेक्टर म्हणतात की कौस्तुभ हवा आहे, आम्हाला कौस्तुभ वैद्य हवे आहेत. आणि तेवढ्यात आजी म्हणते की तोंड सांभाळून बोला, आमच्या नातवाला चोर कसं म्हणू शकतात तुम्ही, तो माझा नातू आहे. आमच्या नातवाला आम्ही असे चोरीवेरीचे संस्कार नाही लावलेले, परंतु कौस्तुभने मान खाली घातलेली असते. आणि तेवढ्यात आता तो ऑफिसचा मालक म्हणतो की असं मग हे पैसे कुठून आलेत. तेव्हा आजी म्हणते की अहो त्याने ते पैसे त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या खर्चासाठी आणलेले आहेत. तेवढ्यात आता कौस्तुभचा मालक कौस्तुभवर धावूनच येतो आणि म्हणतो की कौस्तुभ तू कबूल करतो की मी सगळ्यांना सांगू. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणतात की कौस्तुभ वैद्य तुम्ही आमच्या बरोबर चला. आता कौस्तुभ मात्र खूपच घाबरतो आणि तेथून पळून जायला निघणार तोच लगेच इन्स्पेक्टर त्याला धरतात. आणि तृप्ती म्हणते की कौस्तुभ तर वैद्यभाऊ म्हणतात की हे बघा साहेब तुम्ही त्याला सोडून द्या, त्याने काहीच केलेलं नाही म्हणून. तेवढ्यात प्राजक्ता म्हणते की इन्स्पेक्टर साहेब माझा दादा कधीही चोरी नाही करणार, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला जे काही बोलायचं आहे तर ते कोर्टात बोला. तर चारुलता आता टेन्शन मध्ये कौस्तुभला विचारते की अरे ही माणसं कोण आहेत आणि ते नक्की काय बोलतात. त्यावरती मात्र वैद्यभाऊ म्हणतात की तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, माझा मुलगा कधी असं काही करणं शक्य नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की प्रत्येक गुन्हेगाराच्या आई बापांना हेच वाटतं. त्यावरती आता प्राजक्ता म्हणते की अरे दादा तू काहीच कसं बोलत नाही, बोल ना काहीतरी. तेव्हा आता लगेच कौस्तुभ खाली मान घालतो, तो काहीच बोलत नसतो. तर चारुलता म्हणते की खरंच अहो मी तुम्हाला सांगते आमच्यावर विश्वास ठेवा, माझा कौस्तुभ असं काही करू शकत नाही. तेव्हा आता तृप्ती सुद्धा म्हणते की अरे कौस्तुभ बोल ना काहीतरी. तर भाग्य म्हणते की दादा अरे सांग ना त्यांना पैसे कुठून आलेले आहेत. आणि तेवढ्यात आता तो ऑफिसचा मालक आहे तर तो म्हणतो की मी सांगतो की हे पैसे कुठून आलेले आहेत, मी आदित्य राणे, मी ह्या कौस्तुभचा बॉस आहे. आज
आज मात्र आमच्या ऑफिसमध्ये कलेक्शन डे होता, म्हणजे MR लोक वगैरे येतात आणि सॅम्पल ठेवून जातात आणि बऱ्यापैकी आता हे पैसे जमा होतात आणि ते पैसे मी तिजोरीमध्ये ठेवले होते. परंतु तुमचा हा संस्कारी कौस्तुभ आहे ना, त्याने मला मात्र जो काही माझा सिक्युरिटी कोड आहे ते टाकताना पाहिलं आणि मी ऑफिसच्या बाहेर निघालो तर याने लगेच तिजोरीवर हात मारला. काय रे असं कौस्तुभला विचारतो. तेव्हा आता कौस्तुभ खाली मान घालतो. सगळ्यांना आता एक प्रकारचं आणखीन टेन्शन येतं, सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. तर वैद्य म्हणतात की काय पुरावा आहे तुमच्याकडे, कौस्तुभने पैसे घेतलेले आहेत म्हणून तुम्ही काही आता असे वाटेल तसे आरोप कौस्तुभवर नाही करू शकत. त्यामुळे बोला आणि सांगा काय पुरावा आहे तुमच्याकडे. आणि आता मात्र इन्स्पेक्टर साहेब पुढे येतात आणि म्हणतात की पुरावा आहेत म्हणूनच आम्ही इकडे आलो आणि दाखवतो तुम्हाला की तुमच्या मुलीने कशी चोरी केलेली आहे ते. त्यानंतर मात्र जे काही CCTV आहे तर त्यातील पुरावा मात्र आता तिथे दाखवला जातो आणि आता मात्र त्याचा बॉस त्याला विचारत असतो की काय रे कौस्तुभ, या आता काम का पूर्ण होत नाहीत, नक्की तू आता काम करतो की झोपा काढतो, म्हणून त्याला जाब विचारलेला असतो. आणि आता मात्र डिलिव्हरीचे जे काही कॅश वगैरे आहे तर ते प्रत्येक आता मुलं आणून देत असतात आणि कौस्तुभ तिथे समोरच असतो. आणि कौस्तुभची बोलता बोलता मात्र आता जो काही बॉस आहे त्याने तो सिक्युरिटी कोर्ट आहे आता लॉकरचा दाबलेला असतो आणि त्या लॉकरमध्ये ते पैसे ठेवून दिलेले असतात आणि तो कौस्तुभला म्हणत असतो की तुझं टार्गेट पूर्ण कर, नाहीतर यावेळेस मी तुझी सॅलरी आहे तर ती अडवेल. असे बोलून मात्र आता जो काही सिक्युरिटी कोड आहे त्याने तो बघितलेला असतो. त्याचं लक्ष सगळं काही त्याकडे असतं, त्या तिजोरीकडील पैशाकडे. आणि कौस्तुभ सारखा त्याच्याकडेच पाहत असतो आणि तो म्हणतो की त्याच्याकडे तोंडच बघत बसणार आहेस का, जे सांगितलं ते टार्गेट पूर्ण कर. तेव्हा आता कौस्तुभ म्हणतो की आय एम सॉरी सर, कारण माझ्या बहिणीचं लग्न मोडलं आणि ह्या सगळ्यामध्ये ते राहूनच गेले. परंतु हे बघा सर, मी लवकरात लवकर टार्गेट पूर्ण करेल. थँक्यू बोलून तो बाहेर जातो आणि तेवढ्यात मात्र आता याच्या बॉसला एक फोन आलेला असतो आणि तो फोन आल्यानंतर मात्र आता बॉस बाहेर निघून गेलेला असतो. कौस्तुभने हे मात्र पाहिलेलं असतं की बॉस निघून गेलेले आहेत, ते पण घाईमध्ये. तेव्हा लगेच तो अंगावर काळा कोट घालतो आणि बॅग वगैरे घेऊन ते तिजोरीतील जे काही लॉकर आहे तर ते सिक्युरिटी कोड टाकून तो लॉकर खोलतो आणि त्यातून पैशाची बॅग भरून तो मात्र निघून जातं. हे सगळं काही आता CCTV फुटेजचा जो काही कॅमेरा आहे त्यामधून सगळं काही आता दाखवलं जात असतं. हे सगळं काही बघून आता वैद्यभाऊ आणि घरातील सगळ्यांना मात्र एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता चारुलता म्हणते की यात तर कौस्तुभ नाही, त्याचा चेहरा सुद्धा व्यवस्थित नाही दिसत. आणि आता मात्र चेहरा न दिसल्यामुळे वैद्यभाऊ सुद्धा म्हणतात की अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही कोणत्या आधारावर हा आरोप करत आहात, त्याचे कपडे सुद्धा वेगळेच आहेत. मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो की हा चोरी करणारा मुलगा आहे तर तो माझा मुलगा नाही. तेव्हा तृप्ती म्हणते की हो नाहीच कौस्तुभ, कारण त्याच्याकडे असले कपडे सुद्धा नाही आणि असले म्हणजे काहीच नाही, चोरी त्याने केलेलीच नसेल. आणि हे बघा इन्स्पेक्टर साहेब, प्लीज त्याला सोडून द्या. तेव्हा प्राजक्त सुद्धा म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, खरंच मी तुम्हाला खरंच सांगते की माझ्या दादाने चोरी नाही केलेली. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चोरी नाही केली, बॅग तर हीच आहे. कौस्तुभच्या हातातील बॅग घेतात आणि ही बॅग तर तीच होती असं म्हणतात. किती काही झालं तरी आम्हाला त्याला अटक करावीच लागेल. भाग्य म्हणते की अख्ख्या जगामध्ये दिसणारी फक्त ही एकच बॅग आहे का. तेव्हा आता लगेच हवालदारांना इन्स्पेक्टर साहेब राजगुरू यांना आवाज देतात आणि याच्या हातात बेड्या ठोकून त्याला घेऊन जायला सांगतात. आणि तेवढ्यात मात्र आता सगळेजण एक प्रकारचा गोंगाट करतात की थांबा थांबा, त्याने काही केलेलं नाही, तुम्ही काही त्याला असं घेऊन नका. इन्स्पेक्टर साहेब त्याला बेड्या घालून आता बाहेर घेऊन येतात. तृप्ती धावतच त्यांच्यासमोर येते आणि म्हणते की थांबा इन्स्पेक्टर साहेब, त्याने काही केलेलं नाही, मी तुमच्यासमोर हात जोडते, त्याला सोडून द्या प्लीज. तेव्हा आता प्राजक्त म्हणते की अहो साहेब, प्लीज प्लीज सोडा ना माझ्या दादाला, त्याने खरंच काही केलेलं नाही. अहो त्याने लोन अप्लाय केला होता, त्याचेच पैसे असतील हे. तेव्हा आता त्याचा बॉस म्हणतो की असल्या माणसाला कोण पैसे देईल बरं. आता आजूबाजूला सगळे काही लोक जमा झालेले असतात आणि तेवढ्यात तिथे सगुणा येते. सगुणा मात्र आता हे सर्व काही पाहते आणि तृप्ती मात्र आता हात जोडून इन्स्पेक्टर साहेबांच्या विनवण्या करत असते की हे बघा साहेब, हा मी तुमच्यासमोर हात जोडते, मी सांगते तुम्हाला की त्याने काही केलेलं नाही म्हणून. तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला आमचं काम करून द्या. वैद्यभाऊ आणि आता चारुलता समोर येते. तर तृप्ती म्हणते की बाबा अहो समजा ना यांना, आता कौस्तुभने काहीच केलेलं नाही, सांगा ना तुम्ही. तेव्हा वैद्यभाऊ पुढे येतात आणि म्हणतात की साहेब, तुम्ही त्याला असं अटक नाही करू शकत, त्याने काहीच केलेले नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा सरकारी कामामध्ये अडथळा आणू नका. तर चारुलता म्हणते की मी तुमच्यासमोर हात जोडते, त्याला अटक करू नका. आणि तेवढ्याच सगुणा मात्र आता तिथे जमलेल्या एका दादाला विचारते की काय हो दादा, काय झालेलं आहे. तेव्हा मात्र तो दादा सगुणाला घडलेला सगळा काही प्रकार सांगत असतो. तेव्हा सगळ्यांमध्ये कुजबुजच सुरू असते. हवालदार आता लगेच याला जायला घेऊन निघतात. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला राजगुरू, त्याला घेऊन चला.
तृप्ती म्हणते की नाही साहेब, तुम्ही त्याला घेऊन नाही जाऊ शकत, प्लीज ऐका हो. परंतु इन्स्पेक्टर साहेब ऐकायला तयार नसतात, ते घेऊनच जात असतात. आता तृप्ती आणि वैद्यबुवा फार विनवण्या करत आहे की ऐका ऐका प्लीज, तुम्ही त्याला काहीच केलेलं नाही, तुम्ही त्याला घेऊन जाऊ नका. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा ताई, सरकारी कामामध्ये अडथळा आणू नका. तेव्हा आता तृप्ती रडतच म्हणते की नाही, मी मध्ये येणार म्हणजे येणारच, आणि कौस्तुभचा हात धरते आणि त्याने काहीच केलेले नाही असं म्हणते. सांगा ना त्याला असं म्हणते. तेव्हा सगळेजण तृप्तीकडे बघत असतात, परंतु इन्स्पेक्टर साहेब ऐकायला तयार नसतात आणि म्हणतात की राजगुरू त्याला घेऊन चला. आणि तेवढ्यात मात्र तृप्ती काही त्याचा हात सोडायला तयारच नसते आणि म्हणते की नाही, त्याला कोणीच घेऊन जाऊ शकत नाही. तर माता प्राजक्ता म्हणते की हे बघ वहिनी, अगं त्याने जर काहीच केलं नसेल तर त्याला काही होणार नाही. तेव्हा आता तृप्ती म्हणते की अगं मग त्याला तुरुंगात टाकतील, मी काय करू, म्हणून ती रडायला सुरुवात करते. शेवटी मात्र आता सगळा गोंधळ निर्माण झालेला असतो. इन्स्पेक्टर साहेब आता राजगुरूंना खडसावून म्हणतात की त्याला घेऊन चला, आणि शेवटी मात्र आता कौस्तुभला ते घेऊन जात आहे. तृप्ती धावतच आता चप्पल घालून येते आणि रडतच मात्र जायला निघते. तर प्राजक्ता म्हणते की वहिनी थांब, तू एकटी जाऊ नकोस, मी सुद्धा येते. आणि जोरात आता तृप्ती कौस्तुभ कौस्तुभ म्हणून खूपच मोठ्याने आवाज देत रडत असते. आणि प्राजक्ता चल ना लवकरात लवकर, अगं चल ना. प्राजक्ता लंगडत लंगडत धावतच येते आणि आता दोघेही तिकडे धावतच जायला निघतात. वैद्यबुवा, भाग्य आणि ह्या सगळ्यांना बाकींना फार टेन्शन आलेलं असतं. मात्र आता रडत आहे आणि सगुणाने हा सगळा काही घडलेला प्रकार आता बघितलेला आहे. हे बघून तिला तर धक्काच बसलेला असतो आणि घाईने मात्र आता ती सगळं काही सुलक्षणाला सांगण्याचं ठरवते. आणि हे सर्व सांगण्यासाठी ती लगेच तेथूनच सुलक्षणाला फोन करते. सुलक्षणा फोन उचलते आणि आता सुलक्षणा विचारते की हॅलो, अगं सगुणा तू पोहोचला प्राजक्ताच्या घरी असं विचारते. आणि ती काय म्हणाली. तेव्हा सगुणा म्हणते की हो मॅडम, ती पोहोचलेली आहे, पण इथे मात्र वेगळाच घोळ झालेला आहे. तेव्हा सुलक्षणा विचारते की काय झालेलं आहे. सगुणा सांगते की प्राजक्ताच्या भावाला आत्ताच अटक झालेली आहे, पोलीस त्यांना पकडून घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यावर ऑफिस मधील पैसे चोरण्याचा आरोप आहे. ऐकल्यानंतर मात्र आता सुलक्षणाला फार मोठा धक्का बसलेला असतो. आता कौस्तुभला अटक झाली तिला समजते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तृप्ती आणि प्राजक्ता घाईने आता ह्या पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की आज रात्री मात्र त्यांना ह्या जेलमध्ये लॉकरलाच राहावं लागणार आहे आणि आता मात्र कोर्टामध्ये आम्ही त्यांना हजर सुद्धा करणार आहोत. सीसीटीव्ही मध्ये दिसणारा हा चोर आहे तर तो तोच आहे आणि कमीत कमी मात्र याला 10 वर्षाची शिक्षा होईलच. आता हे ऐकून प्राजक्ता आणि तृप्ती यांना फार मोठा धक्का बसलेला असतो. त्याच नंतर आता इकडे ह्या धक्क्याने मात्र वैद्यभाऊंना आता मात्र चक्कर येते आणि ते खाली पडणार. तोच लगेच आता भाग्य घाईने पाणी वगैरे देते, परंतु आता वैद्यभाऊ मात्र थोडेसे बरं आहे म्हणून आज जायला निघतात आणि तेवढ्यात त्यांचा तोल जातो आणि ते मात्र खाली पडतात. आणि खूप मोठा आता संकट त्यांच्यावर ओढवलेलं असतं. त्यांची परिस्थिती आता गंभीर असते, अवस्था खूप बिकट झालेली आहे. त्यानंतर मात्र इकडे आरव आता सुलक्षणाला यांचं प्राजक्ताविषयी बोलणं सुरू असतं, परंतु आरव स्पष्ट शब्दात सांगतो की हे बघ, आलोक दादाला मात्र त्या प्राजक्ताचा फारच राग येतो, त्यामुळे त्या दोघांना मात्र तू जास्तीत जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा हे ऐकून आता सुलक्षणाला फार मोठा धक्का बसतो. आता नक्की काय करावं तेच काही कळत नसतं. तर मित्रांनो, प्राजक्तावर आलेल्या ह्या संकटातून आता सुलक्षणा तिला कसं बाहेर काढते हे बघायला मात्र आता विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.